मुंबई आणि उपनगरामध्ये काल रात्रीपासूनच दमदार पावसाने हजेरी लावलेली आहे। मी सध्या मुंबईच्या कुर्ला बीकेसी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची स्कायलाईन जर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की सध्या मुंबईतील आकाशात काळ्या ढगांची जी गर्दी आहे ती वाढलेली आहे आणि काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते। पावसाचा जोर कायम राहिला तर मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता आहे। ठाणे नवी मुंबईतही पावसाची संततधार सुरूच आहे आणि सखल भागात पाणी साचण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मुंबईतील काही भागामध्ये दादर असेल, कुर्ला असेल किंवा इतर भाग असेल या ठिकाणी सकल भागांमध्ये पाणी साचल्याच्या ज्या तक्रारी आहेत त्या सुद्धा प्राप्त झालेल्या आहेत। मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल ट्रेनची वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरू आहे तर हार्बर रेल्वे मार्गावर 10 मिनिटं उशिराने गाड्या धावत असल्याची माहिती मिळते। यापूर्वी 18 आणि 19 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट दिला होता, ज्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडला होता आणि मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं, ज्याचा थेट फटका जो आहे तो मुंबईकरांना बसला होता। काही ठिकाणी कमरेभर पाणी साचलं होतं तर काही ठिकाणी खांद्यापर्यंत पाणी साचलं होतं आणि सकल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण सुद्धा झाला होता। आज देखील तशीच काहीशी परिस्थिती आपल्याला जाणवते आणि त्यामुळे हवामान विभागाकडून तसेच महानगरपालिकेकडून गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। सध्या काळ्या ढगांची गर्दी मुंबईच्या आकाशामध्ये सर्वत्र सर्वदूर पाहायला मिळते आणि त्यामुळे मुसळधार पाऊस झाला तर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घराच्या बाहेर पडलेल्या नोकरदार वर्गाला याचा थेट फटका बसू शकतो। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।